हॅलो गुड मॉर्निंग. इकडं बनवायची होती मला ओल्या नारळाची वडी. ते नारळ कसला आहे तुम्ही मसाला, ते माझ्या कलशचं नारळ होतं. ते काही ठेवू नये म्हणतात, पुढे लागतो पित्तरपाट. त्याचं काहीतरी गोडधोड करून खाऊन घ्यावं. त्याचं तिखट काही बनवता येत नाही. अशा प्रकारे माझी इकडं भेंडी चिरणं चालू होती आणि इकडे स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू होती. आणि एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं. हे नारळाचं खोबरं काढणं खूप अवघड जाते, तर ते मी गॅसवर छान भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकता असं लगेचच अलगद निघून येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि नंतर असा गुळाचा पाक करायला घेतला होता. कोणीतरी साखरसुद्धा यूज करते. आमच्या इथे साखर खात नसल्यामुळे मी गुळच जास्त यूज करते. आणि मी तिच्यात थोडीशी जॅगरी पावडरसुद्धा टाकली होती आणि इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक करून घेतले होते. अशा प्रकारे छान त्यामध्ये पाकामध्ये ते खोबरं जे भाजलेलं होतं ना, ते छान सोडलं त्यामध्ये आणि छान असं हलवून घेतलं. अशा प्रकारे ताटाला तूप लावून घेतलं होतं, कारण तूप लावल्यामुळे ते वड्या ज्या आहेत ना, त्या आपण सोप्या पद्धतीने काढू शकतो. अशा प्रकारे तूप वगैरे लावलं आणि जे मिश्रण होतं ना, ते त्यामध्ये टाकलं आणि छान अशा छोट्या छोट्या चकत्या पाडून घेतल्या. ओल्यामध्येच असं तिचा पाडून घ्यायला पाहिजे ना, थंड झाल्यावर ते काही पाडता येत नाही. अशा प्रकारे छान छोट्या छोट्या तुम्ही बघू शकता. मी ताटामध्ये किती छान प्रकारे सेट केला आणि अशा प्रकारे तेव्हा थंड झाले व्हायच्या आधीच त्या वड्या कापून घेतल्या मी असं आणि फ्रीजमध्ये चांगलं सेट करायला ठेवलं. तुम्ही बघू शकता आणि वरतून असं ड्रायफ्रूट्स टाकलं. एवढं छान दिसते आहे ना. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.